तुम्ही कधी तांदूळ डोक्यावरती टाकून बघितला आहे का? नसेल बघितला तर हा व्हिडिओ पाहून नक्की टाकणार आहात. नमस्कार, मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण राहणार आहे, तर कोणताही उशीर न करता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आज जी काही रेमेडी बनवतोय त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे तांदूळ. आता तांदूळ बघा, आपल्याला जो आहे तो जुनाच तांदूळ घ्यायचा आहे, नवीन तांदूळ घ्यायचा नाही. जानेवारीच्या एंडमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये नवीन तांदूळ मार्केटमध्ये यायला लागतो, तर आपल्याला तो तांदूळ घ्यायचा नाही आहे. आपल्याला जुनाच तांदूळ 2 चमचे घ्यायचा आहे. प्रमाण तुम्ही वाढवू शकता, पण 2 चमचे अगदी सफिशियंट आहे आणि कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. आता तांदूळ हा लांब चडक आणि मजबूत केसांसाठी जे तांदळाचं पाणी असतं हे वापरलं जातं आणि हा घरगुती उपाय वर्षानुवर्ष केला जात आहे. आता तांदळाचं पाणी जसं आरोग्यासाठी चांगलं आहे, तसंच ते केसांच्या वाढीसाठी अतिउत्तम आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता तांदळाच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स असल्यामुळे केसांच्या सौंदर्यात ते भर टाकण्यास खूप मदत करतं. आणि हा असा मी तुमच्यासोबत एक घरगुती उपाय शेअर करते आहे, जेणेकरून तुम्ही हा उपाय अगदी जे आहे नेहमी वापरू शकता. याने तुमचे केस लांबसडक तर होणारच आहेत, पण केसांमध्ये जर डॅन्ड्रफ झाला असेल आणि जर केसांच्या मुळांशी बघा खपली तयार होते, खूप डॅन्ड्रफ झाल्या कारणाने खपली तयार होते, ती जर झाली असेल तर ते निघण्याससुद्धा हा जो काही आपण आज हॅक करतो आहोत तो खूप उपायकारक आहे. आता 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतल्यानंतर तो तांदूळ थोड्याशा मोठ्या भांड्यामध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहे. आणि आता याच्यामध्ये साधारणतः 2 ते 2.5 ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे. बघा, तांदळाच्या पाण्यामध्ये ना इनोसिटॉल हे एक तत्व जे केसांना मजबूत करतं आणि त्याचं अंतर्गतरित्याही पोषण करतं. त्यामुळे हे जे काही आपण यामध्ये तांदूळ वापरतोय, याच्या जे काही गुणधर्म आहेत ते आपल्या केसांना भरपूर उपायकारक असतात. आता आपल्याला लागणार आहे दुसरा इन्ग्रेडियंट, तो म्हणजे ग्रीन टी. आता 2 चमचे तांदूळ घेतलेत, त्यामुळे आपण काय करतोय, 2 ग्रीन टीच्या बॅग इकडे घेतोय. बघा, आता ग्रीन टीच्या बॅग तुम्ही एकसुद्धा घेऊ शकता, काहीच हरकत नाही आहे. तांदळाचं प्रमाण किंवा ह्या सोल्युशनचं प्रमाण तुम्ही वाढवलं त्यानुसार आपल्याला हे वाढवावं लागेल. आता बघा, ही ग्रीन टी ना भरपूर उपयोगाची आहे. तुम्ही तर ग्रीन टीचं सेवन केलंच असणार किंवा ग्रीन टी तुम्हाला माहितीच आहे, अगदी खूप नॅचरल असं अँटीऑक्सिडंट आहे. त्याच्यामध्ये जीवनसत्व, एन्झाईम आणि अमिनो ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असलं आपल्या शरीराला निरोगी बनवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आता हे ग्रीन टीचे पाउचेस यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला एक 15 ते 20 मिनटं हे असंच ठेवायचं आहे. आणि ही जी काही ग्रीन टी आहे त्याच्यामध्ये कॅचेटिन असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी आणि केस गळती रोखण्यासाठी जबाबदार असतात. त्यामुळे आपण इथे ग्रीन टीचा वापर केलेला आहे. आता आपल्याला डायरेक्टली हे गॅसवरती ठेवायचं आहे आणि हाय फ्लेम करून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. नंतर काय करायचं आहे, तर हा भात आपल्याला जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत याच्यामध्ये शिजू द्यायचा आहे, कमी आंच करून. आता बघा, आपण तांदूळ घेतलेला आहे आणि ग्रीन टीसुद्धा घेतलेला आहे. आपण एक असं हेअर टोनर तयार करतो आहे, जेणेकरून आपल्या केसांना भरपूर असा त्याचा फायदा होईल. आणि ग्रीन टीचा वापर हा अनेक केसांच्या जे काही प्रोडक्ट असतात ना त्यामध्ये सुद्धा केला जातो. आता तुम्ही बघू शकता, त्याचा जो काही पाण्याचा कलर आहे तो अगदी चेंज झालेला आहे. म्हणजेच ग्रीन टीचं जे काही गुणधर्म आहेत ते आता ह्या पाण्यात आलेले आहेत. मग आता हे पाण्याचा कलर चेंज झाला, त्यामुळे तुम्हाला ते समजलंच असणार. मग काय, तुम्ही ही ग्रीन टीच्या बॅग ज्या आहेत त्या काढून ठेवू शकता. आता बघा, ह्या ग्रीन टीच्या बॅग जर तुमच्याकडे नसेल आणि ओपन ग्रीन टी असेल ना, तरीही ती टाकू शकता. पण मग मात्र तुम्हाला तो तांदूळ खाता येणार नाही. आता आपण इथे ग्रीन टीचा बॅग वापरला आहे, त्यामुळे ह्या तांदळाचा वापर आपण नक्कीच करू शकतो. आणि बघा, ही ग्रीन टी काय करतं माहिती आहे का, आपलं जे केसाचं मूळ आहे ज्याला आपण स्काल्प म्हणतो, त्याच्यामध्ये सर्क्युलेशन वाढवतं. त्यामुळे केसांच्या संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही ग्रीन टीचा समावेश नक्की करू शकता. त्यामुळे असा सुद्धा एक्सटर्नली केला गेला पाहिजे आणि इंटरनली जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच तुम्ही चहाऐवजी ग्रीन टीला नक्कीच रिप्लेस करू शकता, जेणेकरून
आपणसुद्धा हेल्दी राहतो आणि कुठेतरी आपल्या केसांनासुद्धा त्याचा फायदा होईल. आता बघा आपलं जे काही टोनर आहे ते रेडी झालेलं आहे. आता हे गरमच आहे, त्यामुळे आपण आता यामध्ये जे काही तांदूळ वगैरे आहेत ते आता आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. हे टोनर आपण एकदाच बनवलं आहे. तुम्ही छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवू शकता. जेव्हा रोज तुम्ही भात वगैरे शिजायला घालणार आहात तर भात शिजायला घातलं की थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकायचं आणि त्या पाण्याचा वापर केला आणि ते पाणी अगदी गरम असतं आणि त्यामध्ये ग्रीन टी टाकली तर ते पाणीसुद्धा तुम्ही जे आहे वापरू शकता. आणि बघा हे जे काही फ्री रॅडिकल्स असतात ना ग्रीन टीमध्ये, ते आपल्या जे केसाचे संरक्षण आहे ना ते करण्यास खूप मदत करतं, काही नुकसान होऊ देत नाही. आता हे जे काही आपण सोल्युशन बनवलं ते पूर्ण थंड झालेले आहे. अशा पद्धतीने स्प्रे बॉटलमध्ये तुम्हाला हे सोल्युशन भरून ठेवायचं आहे. हे सोल्युशन तुम्हाला जास्त दिवस टिकण्यासाठी काय बरं करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे, पण त्याआधी याचं ॲप्लिकेशन कसं करायचं ते बघूया. तर माणसांकरिता पुरुषांकरिता सगळ्यात पहिले बघतो आहोत. तर बघा बऱ्याचदा माणसांमध्ये जे आहे असं अकाली टक्कल पडतं आणि कुठेतरी केसही गळायला लागतात. जसं की आपल्या महिलांनासुद्धा केस गळती होते तसे पुरुषांनासुद्धा होतं आणि केस गळती होल्या कारणाने तिकडे केस हे खूप पातळ होतात आणि मग असं टक्कल दिसायला लागतं. किंवा बऱ्याचदा त्यांच्याही केसांमध्ये कोंडा होतो आणि कुठेतरी तो कोंडा जास्त दिवस असला की अगदी खपली तयार होते आणि ती निघण्यासाठी नक्कीच तुम्ही जो आहे असा वापर करू शकता. पुरुषांसाठी तुम्हाला हे जे आहे हप्त्यामधनं 2 ते 3 वेळेस वापरायचं आहे. अंघोळीच्या 2 तास अगोदर किंवा रात्री जरी तुम्ही हे लावून ठेवलं आणि सकाळी केलं धुतला केस तरीही चालणार आहे. पण आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे अंघोळीच्या 1 तास किंवा 2 तास अगोदर लावायचं आहे. आता महिलांकरिता आपले केस थोडे मोठे असतात, त्या कारणाने आपल्याला अगदी भांगोभांग हे टोनर स्प्रे करून घ्यायचं आहे. आता बघा आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे ऑब्वियस आहे हे टोनर थंड तुम्हाला वाटेल, त्यामुळे सर्दी होण्याची शंका असते. त्यामुळे तुम्ही काय करा, महिला असेल किंवा पुरुष असतील, तुम्ही अगदी 2 तास अगोदर अंघोळीच्या 2 तास अगोदर हे टोनर महिलांसाठी सुद्धा आणि पुरुषांसाठी सुद्धा हप्त्यातून तुम्हाला 2 ते 3 वेळेस हे जे आहे ते टोनर वापरायचं आहे. आता हे टोनर वापरल्या कारणाने काय होईल की तुम्हाला जे काही कोंड्याच्या समस्या असतील किंवा केस गळती होती आहे ते तर दूर होतीलच होतील, पण अगदी एकाच ॲप्लिकेशनने रिझल्ट येत नसतो. तुम्हाला ॲटलिस्ट 15 ते 20 दिवस नक्कीच द्यावे लागतील, त्यानंतर नक्की तुम्हाला रिझल्ट मिळेल. लावल्यानंतर तुम्हाला केस हे वरती बांधून ठेवायचे आहेत आणि नंतर तुम्ही ज्या पद्धतीने जे आहे हेअर वॉश करता त्या पद्धतीने करायचं आहे. शॅम्पूने करत असाल त्याने करू शकता. पण दुसरी गोष्ट, जर हा व्हिडिओ तुम्ही उन्हाळ्यामध्ये बघत असाल तर शक्यतो तुम्ही जे आहे ते रात्री लावून ठेवा. अगदी उन्हाळ्यात फार गरमी असते त्यामुळे थंडावासुद्धा मिळेल आणि तुम्हाला खूप बेटर रिझल्ट मिळेल. आता बऱ्याचदा बघा अगदी अक्षरशः आपल्या केसांमध्ये बऱ्याचशा जणांना या समस्याचा एक प्रॉब्लेम होतो, एक समस्या उद्भवते. ती म्हणजे काय की अचानक एक ठिकाणी टक्कल पडतं आणि तो पॅच पडतो आणि केस अक्षरशः जातात. मग अशा लोकांनी हे तर फॉलो करायचंच आहे, पण त्यांनी काय करायचं आहे, ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे. ऑलिव्ह ऑइल नसेल तर बदामाचं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 ते 3 थेंब रोजमेरी ऑइलचे टाकायचे, कुठेही तुम्हाला भेटेल, आणि ते तिथे लावायचं आहे. त्यामुळे तुमचे जे केस आहे जिथे तो पॅच पडला आहे तो निघण्यासुद्धा खूप मदत होईल. नक्की ही ट्रिक फॉलो करून बघा, तुम्हाला फार आवडेल आणि फार बेटर रिझल्ट मिळेल. सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये ज्या उपलब्ध असतात त्याच असतात. आता हे ठेवायचं कुठे, तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हाही तुम्हाला हे लावायचं अगदी सकाळी उठल्याबरोबर बाहेर काढा, म्हणजे ते रूम टेम्परेचरवरती येईल, तुम्ही लावू शकाल. एकदाच बनवून ठेवू शकता, संपलं की पुन्हा वापरू शकता. आणि हो, जमेल तर छोट्या छोट्या क्वांटिटीमध्येच बनवा, पण याचा वापर जर सतत केला तर लवकर लवकरसुद्धा हे संपतं. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरला असेल. असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि हे टोनर बनवून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप आभार.